नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोजर चालणार। नागपूर महापालिका फहीम खानच्या घरावर आता बुलडोजर चालवणार आहे। त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। नागपूर महापालिका आता फहीम खानच्या घरावर कारवाई करणार आहे। फहीम खानकडून घर बांधताना काही फुटांच्या जागेवरती अतिक्रमण करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। नागपूर महापालिकेने फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस सुद्धा बजावली। दंगेखोरांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल। त्यांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी नागपूरमधून आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडलेत। जितेंद्र, आपण सध्या फहीम खानच्या घराबाहेर आहात, ज्या ठिकाणाहून सध्या वाद सुरू आहे आणि याच घराची खरंतर घरावरती बुलडोजर चालवणार असा इशारा स्वतः देवेंद्र फडणवीसांनी दिला। काय ताजी अपडेट, काय घडते सध्या फहीम खानच्या घराबाहेर, कारण कुटुंबियांना नोटीस सुद्धा पाठवण्यात आली। कारण सध्या आपण आहोत नागपुरातील यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संजय बाग कॉलनीमधील फहीम खान याच्या घराबाहेर उभे आहोत। आपण पाहू शकतो की हे 2 माळ्याची इमारत आहे आणि या 2 माळ्याच्या इमारतीमध्ये फहीम खान आपल्या कुटुंबियासोबत राहत होता। हे जे घर आहे हे फहीम खानच्या आईच्या नावावर आहे आणि या आईच्या नावावर असलेल्या घरामध्ये पहिला माळा आहे। पहिल्या माळ्यावर खाली आपण पाहू शकतो की एक छोटं डेली नीड्सचं दुकान आहे, तर वरच्या माळ्यावर कुटुंब राहत होतं। मात्र हे जे बांधकाम आहे हे बांधकाम पूर्णपणे अनधिकृत असल्याचं महानगरपालिकेने नोटीस बजावलेली होती आणि 24 तासाच्या आतमध्ये उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता। मात्र फहीम खान सध्या जो आहे तो तुरुंगात आहे, त्याचं कुटुंबीय आता इथे नाही आहे आणि सध्या जी माहिती मिळालेली त्यानुसार हे संपूर्ण जे घर आहे फहीम खान राहत असल्याचं हे काल रात्रीच कुटुंबियांनी पूर्णपणे रिकामं केलेलं आहे। त्यामुळे महानगरपालिकेने हे पूर्णपणे जे बांधकाम दिलेलं होतं, बांधकामाची जे बांधकाम आहे ते पूर्णपणे अनधिकृत असल्याचं महानगरपालिकेने सांगितलेलं होतं। त्यामुळे हे स्वतःच पाडणार असंही सांगण्यात आलेलं होतं, नोटीस बजावण्यात आलेलं होतं। मात्र आता जे आहे ते इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। SRPFच्या तुकड्या असतील, स्थानिक पोलीस असतील आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचं जे अतिक्रमण विरोधी पथक आहे ते दुपारच्या सुमारास इथे येऊन हे बांधकाम जे आहे ते तोडणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे दंगलग्रस्त किंवा जे दंगलखोर आहेत त्यांच्यावर जे कडक कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलेला होता तो कुठेतरी आता वास्तवात येत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि दंगलखोरांवर ही कारवाई होत आहे। नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड, कथित मास्टरमाइंड म्हणून ज्याच्याकडे बघण्यात येतोय तो फहीम खान सध्या तुरुंगात आहे। त्याचं कुटुंबियांनी इथून पूर्णपणे घर रिकामं केलेलं आहे आणि हे जे बांधकाम आहे हे पूर्णपणे 2 मजली इमारतीचं बांधकाम आहे। जवळपास 46.47 स्क्वेअर मीटर असं हे बांधकाम करण्यात आलेलं आहे। 30 वर्षाच्या लीजवर NITने दिलेलं होतं। मात्र आता हे बांधकाम अवैध आहे असा निर्वाळा महानगरपालिकेने दिलेला आहे आणि त्या संदर्भात जे आहे ते मोठी कारवाई आज महानगरपालिका करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। करण, जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।